महत्त्वाच्या आजच्या कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. मान्यवरांचे आपण सर्वांचे पुनश्च एकदा सर्वांचे खरंच मनापासून आभार. आपण वेळातून वेळ काढून इथे आलेला आहात. त्याचबरोबरीने सर्व आपले पालक आणि आजी आजोबा, पुन्हा एकदा आपले शिक्षक आणि आपले विद्यार्थी सर्वांचेच खरंच मनापासून आभार. आता मात्र आपण कार्यक्रमाची महत्त्वाची जी गोष्ट आहे, सत्कार आहे, ज्या करिता आपण सत्कार मूर्ती सुद्धा इथे उपस्थित आहेत. सेवारत्न पुरस्कार असे हे आता पुरस्काराचे नाव आहे. तर ज्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा मनोभावी केलेली आहे अशा 10 पुरस्कार आपण आज प्रदान करणार आहोत. त्यामुळे एक गोष्ट मात्र मनापासून सांगावीशी वाटते की जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल, पण आईची माया आणि वडिलांचं प्रेम कितीही पैसा खर्च केला तरीही ते मिळणार नाही. आणि हे प्रेम जे आहे ते आपण सर्वांनी संस्काररूपी प्रेम जे जपलेलं आहे, अशा काही श्रवण बाळांच्यासाठी आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान आपण घेणार आहोत. सर्व नलवडे पाटील यांचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी आजच्या ह्या पहिल्या पुरस्कारासाठी सर्वांनी सज्ज व्हावं. ज्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे त्यांची माहिती थोडक्यात दिलेली आहे. जसं आपण नावं आपण पुकारत आहोत, पुरस्कारार्थींनी थोडंसं पुढे यायचं आहे. स्टेजच्या उजव्या बाजूनी आपल्याला स्टेजवरती येण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आज खरंच एक आगळा वेगळा हा कार्यक्रम आहे आणि खरंच प्रत्येकाने आज खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कार्यक्रम फक्त यायचा, बघायचं, 4 टाळ्या वाजवायच्या आणि जेवण करून आपापल्या घरी पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये व्यस्त व्हायचं. हे न करता आपण काही ना काहीतरी आपण प्रत्येकाकडून शिकू शकतो, ही मात्र एक छोटीशी भावना आहे. समाज कार्य करणं किंवा समाजाची सेवा करणं हे सर्वांना इच्छा असते, पण सुरुवात त्याची मात्र आपल्या घराकडून, आपल्या परिवाराकडून होत असते. जेव्हा आपण आपल्या परिवाराचं आपण पालन पोषण करू शकतो, तेव्हाच मात्र आपण आपल्या समाजामध्ये सुद्धा आपण सत्कर्म करू शकतो. सुधराव नारायण नलवडे पाटील सावरडेहून यांचा आज इथे सत्कार आणि सन्मान होतो आहे. निम्मी गावातून गणपती महादेव पाटील यांनी स्टेज पर्यंत यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्टेजवरती येत आहात तोपर्यंत तुम्ही केलेलं कार्य मात्र आपण सर्वांच्या पर्यंत पोहोचवणार आहोत. यांच्या हातून आपल्या आई वडिलांची सेवा तब्बल 1, 2 किंवा 10 वर्ष नाही तर 15 वर्ष त्यांनी तब्बल आपल्या आई वडिलांची सेवा केलेली आहे. खरंच त्यांचं मनापासून जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. गणपती महादेव पाटील निम्मी गावातून आहेत. सर्व पुरस्कारार्थी जे आहेत सर्वांचं जसं नाव पुकारलं जाईल, सर्वांनी थोडं लवकरात लवकर यायचं आहे पुढे, कारण आपल्याला बरेचसे पुरस्कार आज द्यायचे आहेत. त्याचबरोबरीनं शिवश्री गणपती महादेवजी पाटील यांनी आपल्या चुलत्यांची सुद्धा इथे सेवा केलेली आहे. त्यांचे चुलते हरिभक्त पारायणकार कीर्तनकार आहेत. खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि सत्कार आणि सन्मान रूपी मानचिन्ह मिळत आहे, शाल, श्रीफळ आणि खरंच मानाची तुतारीची सलामी सुद्धा त्यांना मिळत आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आहे. डॉक्टर प्रभाकर सोनापाट और पुढची आपण विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचं. आई वडिलांची आईचं बायपास होऊन 13 वर्ष सेवा चालू आहे, वडिलांची सेवा 8 वर्ष सुरू आहे. अशा डॉक्टर प्रभाकर सोनाप्पा डावरे पुढची आपण लगेचच स्टेजवरती यायचं आपला सन्मान आणि सत्कार स्वीकारण्यासाठी. यानंतर श्री
DJ आसिफ SK. यानंतर रणजित वसंत खरमाटे वंजारवाडी यांनी तयार राहायचं आहे. यानंतर आपणासमोर येत आहेत रणजित वसंत खरमाटे वंजारवाडी. वडील 85 वर्षाचे आहेत, त्याचबरोबर आई 75 वर्षाचे आहेत. यांना आजारपण आहेच, वेळच्या वेळी औषध देणे, गोळ्या देणे, त्याचबरोबर त्यांची मनोभावे सेवा करण्याचं काम ते करत आहेत. आपणास विनंती आहे, आपण खूप तन्मयतेने येणं आणि मनापासून आई वडिलांची सेवा करत आहात. त्यानंतरचा सत्कार आपल्यासमोर होतो श्री रणजित वसंत खरमाटे वंजारवाडी. आपण मंचावर यायचं. यानंतर तयाराचा विकास नारायण पाटील तासगाव. आपण या सत्कारासाठी तयार व्हायचं. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांनी आपण आपला सन्मान, आपला मान आणि आपलं प्रेम आपण पोहोचवायचं. धन्यवाद. धन्यवाद आणि खरंच खूप खूप अभिनंदन. यानंतर शिवश्री विकास नारायण पाटील तासगाव यांनी स्टेजकडे कूच करायची आहे. 86 वर्षाची आई, 2 वर्ष काहीच सेन्स नव्हता, जागेवरतीच सर्व गोष्टी त्यांना कराव्या लागत होत्या आणि या मात्र सर्व गोष्टी त्यांची सेवा, आईची सेवा विकास यांनी केलेली आहे. वडिलांनी सुद्धा मनपूर्वक त्यांची सेवा केलेली आहे. अशा ह्या शिवश्री विकास नारायण पाटील तासगावचे सुपुत्र आहेत. यांचा अभिमानपूर्वक सत्कार आणि सन्मान करत असताना आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो आहे. आणि आजच्या ह्या इतक्या सुंदर मंगलमय वातावरणामध्ये इतके मान्यवर व्यक्ती ज्यांनी समाजामध्ये एक मोठं स्थान निर्माण केलेलं आहे आणि समाजाकरिता एक खरंच खूप मोठं उदाहरण आहे की आपण जगावं कसं, राहावं कसं. आज अशाच प्रेरणादायी मुलांचा सत्कार आणि सन्मान करण्याचा हे आगळा वेगळा सोहळा आपण पार पाडत आहोत. यानंतर इस्माईल राजे मोहम्मद मुजावर कौटेकर. आपणास विनंती आहे, आपण मंचावरती यायचं. गेल्या 20 वर्षापासून आई वडिलांची मनोभावे सेवा करत आहेत. कमी वयात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून बिकट परिस्थितीवर मात करून आई वडिलांची सातत्यानं आणि मनोभावे सेवा करणारे हे इस्माईल राजे मोहम्मद मुजावर कौटेकर. आपणास विनंती आहे, आपण मंचावर येऊन सत्कार स्वीकारायचा, स्वागत स्वीकारावं. चव्हाण मणिराजूर यांनी पटकन स्टेजच्या जवळ उभं राहायचं आहे. शिवश्री शिवाजी आनंद एडके वासुंदे यांनी सुद्धा स्टेज जवळ थांबायचं आहे. सेवेचा वारसा तसा पाहायला गेलो तर आपण सर्वांनाच मिळालेला असतो. वडिलोपार्जित माया आणि वडिलोपार्जित संस्कार जपणं हे खरं म्हणजे मानवाचं सर्वप्रथम एक कर्तव्य आहे आणि ती कर्तव्य बजावत असताना काहीच मंडळी आपल्याला आज इथे लाभलेली आहे ज्यांनी खरंच खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य सार्थक केलेलं आहे आणि आपल्या समाजाकरिता एक मोठं त्यांनी उदाहरण सेट केलेलं आहे. यानंतर बोलावते आणि निमंत्रित करू इच्छिते शिवश्री तानाजी पांडुरंग चव्हाण मणिराजुरी इथून. यानंतर शिवाजी आनंद इडके वासुंदे यांनी तयार व्हायचं आहे. श्री जयसिंग रघुनाथ पाटील मतकुणकी यांनी पण तयार व्हायचं आहे. स्टेजच्या जवळ आपण जर येऊन थांबला तर खरंच खूप बरं होईल कारण मान्यवरांचा वेळ सुद्धा खूपच आहे. जयसिंग रघुनाथ पाटील. सर्वांना विनंती, जोरदार टाळ्यांनी करून आपण स्वागत करायचं आहे. शिवश्री तानाजी पांडुरंग चव्हाण मणिराजुरी यांच्या आई आज 13 वर्षापूर्वीच
त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि झाल्यानंतर त्यांना चालताही येत नव्हतं. 13 वर्ष सर्व काही गोष्टी जागेवरच असल्या कारणाने शिवश्री शिवाजी आनंदा एडके यांनाही आज आपण सत्कार आणि सन्मान करत आहोत यांचा. कारण त्यांनी खरंच ज्याप्रमाणे आपले आई वडील आपण लहान असताना आपली सेवा करत असतात, कोणतेही स्वार्थ न ठेवता न बाळगता आपले आई वडील आपली सेवा करत असतात. सहकुटुंब या सत्कार सोहळ्यासाठी हे सर्वजण उपस्थित आहेत. वय वाढल्यानंतर सिनियर सिटीजन झाल्यानंतर आणि एक काळ असा येतो की म्हातारपण म्हणलं तर ते लहानपणच असतं दुसरं, पण मात्र आपण शहाणे घेऊन मात्र त्यांना समजावून घेऊन आपण त्यांची सेवा करायची असते. अशी सेवा करणारे आणि इतके सुंदर व्यक्तिमत्व असलेले आजचेही आपले पुरस्कारार्थी आहेत. यानंतर श्री जयसिंगजी रघुनाथ पाटील मतकुंकी, वडिलांची सेवा 4 ते 5 वर्ष पूर्ण केली आणि त्यांचं सर्वच काही जागेवरतीच असायचं. आई 94 वर्षाची आहे आणि त्यांची बहीण लहानपणापासून मतिमंद असल्यामुळे तिची सेवा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे. अशा ह्या अतिशय गर्व असलेला आम्हाला खरं यांच्यावरती गर्व आहे. श्री जयसिंग रघुनाथ पाटील मतकुंकी यांचा आपण सत्कार आणि सन्मान करत आहोत. खूप काही गोष्टी आपल्याला आज जे पुरस्कारार्थी आहेत सत्कार ज्यांचा होतो आहे तसं पाहायला गेलं तर आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतो आहोत. त्यांचं कौतुक करणं तसं पाहायला गेलं तर आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं मोठं आहे. चालता बोलता का असे ना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करू शकतो तर सगळ्यात प्रथम आपण माणसाची सेवा केली पाहिजे. हा मनुष्य धर्म जो आहे, मनुष्य सेवा जी आहे, हा पहिला धर्म आहे आपला. हे मात्र सर्व आपल्याला शिकवत असताना आम्हाला खरंच अतिशय अभिमान वाटतो आहे शिवश्री जयसिंगजी पाटील यांचा सत्कार करत असताना. आणि यानंतर आपणासमोर येतात श्री महेश शंकर पवार उपळावी. यानंतर सत्कार स्वीकारण्याची मी विनंती करतो. श्री महेश शंकर पवार उपळावी, आपण स्टेजच्या बाजूला यायचं. श्री महेश शंकर पवार उपळावी, वडिलांची 4 ते 5 वर्ष सेवा म्हणून जाग्यावरतीच असताना सेवा केली व आता सध्या आईची सेवा 5 वर्ष झाली अगदी लहान मुलाप्रमाणे करत आहेत. आताच मॅडमने सांगितले लहानपण म्हणजे म्हातारपण म्हणजे दुसरं लहानपण असतं. खरं तर या सर्व मंडळींनी अतिशय मनापासून सर्वांची सेवा केलेली आहे. सत्कार होतो श्री महेश शंकर पवार उपळावी. जगातील सर्वात अनमोल गोष्ट काय असेल तर ते आपले आई वडील आहेत आणि त्यांचे इतके प्रेम देणारं सुद्धा कोणी नसतं. त्यामुळे आपण त्यांच्या उतारवयामध्ये आपणही त्यांनी जे आपल्याला प्रेम दिलेलं आहे त्याची परतफेड करण्याची वेळ असते. आपल्या समोर स्वागत आणि सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो.